हॅलो स्टुडंट्स, 10वी नंतर फर्स्ट इयर डिप्लोमा म्हणजेच FY डिप्लोमाच्या ऍडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेल्या आहे. त्याचा एक व्हिडिओ मी बनवलाय देखील. त्याच्या डेट्स ऑलरेडी तुम्हाला सांगितल्या, कधी रजिस्ट्रेशन करायचंय आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असेल, कॅप राउंड्स कधी असतील. आता स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की एक्झॅक्ट रजिस्ट्रेशन प्रोसेस करताना काय काय अडचणी स्टुडंटला आलेल्या आहेत, काय काय प्रॉब्लेम त्यांनी फेस केलेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं, डॉक्युमेंट्स अपलोड कुठले कुठले करायचे कॅटेगरी वाईज, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे करता येतं, FC सेंटर म्हणजे काय, ई स्क्रुटिनी निवडावं की फिजिकल स्क्रुटिनी निवडावं, या सगळ्या विषयी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनल बरोबर कनेक्ट राहा, कारण कॅप राउंड 1 पासून 3 पर्यंत, 4 पर्यंत, नॉन कॅपचे ऍडमिशन पर्यंत सर्व व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर मी घेऊन येणार आहे. आणि ज्या काही अपडेट्स येतील FY डिप्लोमा ऍडमिशन संदर्भात या युट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. चला तर व्हिडिओ आपण सुरू करूयात. सगळ्यात पहिले तर ही जी वेबसाईट आहे DTE महाराष्ट्राची Poly25, या वेबसाईटवर जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन किंवा रजिस्ट्रेशन कुठे करायचं ते समजणार आहे. हे DTEचं Poly25चं म्हणजेच डिप्लोमाचं होम पेज आहे. या होम पेजवर या साईडला इथं दिलंय बघा, मी थोडंसं झूम करतो ते. या त्या लिंकवर गेल्यावर, त्या वेबसाईटवर गेल्यावर हे जे होम पेज ओपन होईल, लेफ्ट साइडला इथे थोडंसं झूम करतो पहा, इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तुम्हाला समजण्यासाठी मुद्दाम इथं लिहिलंय पहा, मी बोल्ड केलंय, मोठ्या अक्षरात लिहिलंय न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन, फ्रेश रजिस्ट्रेशन करत आहात तर तुम्हाला इथं क्लिक करणं आवश्यक आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर अशा टाईपचं एक विंडो ओपन होईल, हे पेज ओपन होईल. कॅन्डिडेट फुल नेम, तुमचं पूर्ण नाव टाकायचंय, जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे ऍज पर SSC मार्कशीट, हे तुम्हाला टाकायचंय. ईमेल ID स्टुडंटचा असणं आवश्यक आहे. मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर तुम्ही पूर्ण ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत, इव्हन ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा यूज करणार आहात, त्याच्यावर वेगवेगळ्या टाईपचे OTP येतील. ऑप्शन फॉर्म भरताना सुद्धा OTP येईल आणि रजिस्ट्रेशन करताना सुद्धा OTP येईल. असाच मोबाईल नंबर तुम्ही इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं स्टेट निवडा, राज्य महाराष्ट्र आहे, अजून कुठला आहे, डिस्ट्रिक्ट निवडा, तुमचं जिल्हा कुठला आहे, आणि तुमचा पासवर्ड एक सेट करायचा आहे. पासवर्ड सेट करत असताना त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय पहा, की त्यामध्ये जनरली असा पासवर्ड असतो की एक कॅपिटल लेटर्स असेल, काही स्मॉल लेटर्स असतील, @ सारखे साईन असतील आणि नंबरिंग पण असतील. फॉर एक्झाम्पल युअर पास @37 असं त्यांनी दिलंय. तुम्ही कुठलाही पासवर्ड सिलेक्ट करू शकता, स्ट्रॉंग पासवर्ड पाहिजे. ओके, आणि तो कन्फर्म करा आणि रजिस्टर बटनवर क्लिक करा. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल आणि तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. जो OTP येईल तो तुमच्या मोबाईलवरचा OTP इथं तुम्हाला एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुमचा एक ID क्रिएट होईल बघा, DEN नावाने, DEN25 आणि पुढे काय जे असेल 10 जो काही असेल तो ID तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. ID आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी तुमच्याकडेच असू द्यात, कुणाशीही ते शेअर करू नका. ओके, त्यानंतर तुम्हाला म्हणजे इथं थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन, म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्याचा एक मेसेज सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हा येईल. आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन बटनवर क्लिक करा, या टाईपचं पेज ओपन होईल. किंवा फ्रंट पेज, होम पेज जे होतं तिथून सुद्धा तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन मधून सुद्धा याच पेजवर येऊ शकता. जो तुमचा युजर नेम असेल तर जस्ट आता मी तुम्हाला सांगितलं की अशा टाईपचा एक ID तुमचा क्रिएट होईल DEN नावाने. DEN25 काय तर 2025 साली ऍडमिशन होत आहेत म्हणून मग ते 25 स्टार्ट होईल. पुढे जो काही आला असेल तुमचा 10-12 अंकी नंबर तो इथं तुम्हाला एंटर करायचा आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केला आता तो पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. कॅप्चा दिला असेल 10+4 जे काही आन्सर असेल ते आन्सर लिहा आणि लॉग इन बटनवर क्लिक करा. जर तुमचा इन केस पूर्ण प्रोसेस सुरू होत असताना पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा फॉरगॉट पासवर्ड मध्ये जाऊन तुम्ही ती मोबाईल नंबरला तुमच्या OTP येऊन ही प्रोसेस तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता लॉग इन केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं असं आहे की 2 मोड त्यांनी दिलेले आहेत, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. नेमकं काय बघा, ई स्क्रुटिनी म्हणजे काय की तुम्हाला संपूर्ण प्रोसेस जर ऑनलाईनच करायची असेल, डॉक्युमेंट अपलोडिंग पण, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण, तर ई स्क्रुटिनी निवडा. आणि जर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, FC सेंटरला जाऊन, फेलिसिटेशन सेंटर जे असतात ते तिथे जाऊन, ठीक आहे, FC सेंटर म्हणजे ते सेंटर तुम्हाला तुमच्या गावापासून जवळ, तुमच्या घरापासून जवळ
जे कुठलं कॉलेज असेल, जे कुठलं FC सेंटर दिलेले असेल, तिथे जाऊन प्रोसेस तुम्हाला करता येईल. सगळे डॉक्युमेंट अपलोड करता येतील, रजिस्ट्रेशनही करता येईल आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय देखील करता येईल. तर तो फिजिकल स्क्रुटिनी मोड आहे. आता यामधला कुठला सिलेक्ट करावा? जर तुम्हाला ऑनलाईन मोड सिलेक्ट करायचा असेल तर कंटिन्युअस तुम्हाला त्याच्या अपडेटमध्ये राहावं लागेल, की त्यांचं समजा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेत आणि जे काही क्युरी येईल तर ते ऑनलाईनच कळवलं जाईल. तुम्हाला तसं कळणार नाही, म्हणजे लॉग इन करून बघावं लागेल किंवा तुम्हाला मेसेज येईल, परत लॉग इन करावं लागेल. ठीक आहे. तर बेटर वे, काही काही विद्यार्थ्यांना ज्यांना पूर्णपणे माहिती नाहीये तर त्यांनी ऑनलाईन मोड नाही सिलेक्ट केला तरी चालेल. ज्यांना पूर्णपणे माहिती आहे की ऑनलाईन सिस्टीम कशा असतात, मेल कसे येतात, रिप्लाय कसा करायचा आहे, डिस्क्रिपन्सी कशा येतात, त्यांनीच ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा. ज्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्यांना. ज्यांना इन्फॉर्मेशन कम्प्लीट नसेल तर त्यांनी FC सेंटर दिलेत बघा. ठीक आहे. फॅसिलिटेशन सेंटर म्हणतात त्याला. फिजिकल स्क्रुटिनी मोड जर तुम्ही सिलेक्ट केला तर पुढे प्रोसेस काय होईल मी सांगणार आहे. पण जर फिजिकल स्क्रुटिनी केला तर तुम्हाला वैयक्तिक जवळपासच्या कॉलेजला जाऊन सगळे डॉक्युमेंट, ज्या काही क्युरी येतील, ज्या तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील, सगळे क्लिअर करता येतील आणि त्यानुसार प्रोसेस करता येईल. ठीक आहे. फॉर्म भरत असताना ज्या पर्सनला कंप्लीट इन्फॉर्मेशन या बाबतीत आहे त्यांच्याकडूनच फॉर्म फिल करून घ्या किंवा डायरेक्टली FC सेंटरला तुम्ही जा, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. कुठला एक मोड सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही सेव्ह मोड असं म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही फिजिकल मोड हा सिलेक्ट केला. ठीक आहे. फिजिकल मोड सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनीसाठी एक स्लॉट द्यावा लागतो. म्हणजे काय की तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि डिस्ट्रिक्ट मध्ये जेवढे काही FC सेंटर आहेत किंवा जेवढे काही कॉलेजेस आहेत तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि डेट सिलेक्ट करा. कुठल्या डेटला तुम्हाला तिथे जाऊन फिजिकल स्क्रुटिनी करायचे किंवा डॉक्युमेंट स्कॅन करायचे, अपलोड करायचे किंवा व्हेरीफाय करायचे. ठीक आहे. तर स्लॉट पण दिलेले असतात. तुम्ही कुठलाही एक टाइम सिलेक्ट करू शकता, त्या टाइमला तुम्हाला तिथं जायचंय. आता ते केल्याच्या नंतर 8 स्टेप फार महत्वाच्या आहेत. ओके. 8 स्टेप इथं दिलेल्या आहेत. त्या 8 किंवा 9 स्टेप तुम्हाला त्या कंप्लीट करायच्याच आहेत. सगळ्यात पहिली स्टेप असेल रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. तुम्ही तर रजिस्ट्रेशन केलंय तर मग रजिस्ट्रेशन डिटेल इथं कंप्लीट येईल बघा. एवढ्या स्टेप तुमच्या इनकम्प्लीट आहेत. 1 बाय 1 आपण बघणार आहोत की त्या स्टेप्स काय आहेत. ठीक आहे. तर पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी पण मी तुम्हाला सांगणार आहे की सगळीकडे ग्रीन आलं पाहिजे आणि कंप्लीट आलं पाहिजे, तरच तुमची प्रोसेस पूर्ण झाली असं त्याचं मिनिंग होईल. यापैकी कुठलीही एक स्टेप जर इनकम्प्लीट असेल तर तुमचं ऍप्लिकेशन पूर्ण झालंय असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे. पूर्ण होणार नाही. ते सगळ्या स्टेप या कंप्लीट आल्या पाहिजे. कशा करायच्यात, काय काय त्यामध्ये फिल करायचं बघूयात आपण. पहिली स्टेप तर तुम्ही कंप्लीट केली रजिस्ट्रेशन करून. ठीक आहे. इथं तुमच्या डिटेल्स येतील. सेकंड स्टेप जी असेल आता सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेटच्या टाईप. ठीक आहे. आता टाईप ABCDE, त्यानंतर OMS आणि कॅन्डिडेट टाईप जम्मू अँड काश्मीर युनियन टेरिटरी अशा बाबतीत येईल. आता हे टाईप काय तुम्हाला त्या ब्राउशर मध्ये सगळे दिले असतील. एकच सांगतो तुम्हाला की जर कॅन्डिडेट जो कोणता विद्यार्थी असेल त्याचं 10वी SSC हे महाराष्ट्रातून झालेलं असेल, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातून झाला असेल तर त्याचा टाईप A येईल. ठीक आहे. मग टाईप B काय, C काय, त्यानुसार वेगवेगळं येईल. तुम्ही FC सेंटरला डिटेल इन्क्वायरी करून, चौकशी करून किंवा इन्स्ट्रक्शन रीड करून तुम्ही तुमचा टाईप C सिलेक्ट करू शकता. टाईप B मध्ये कोण येतं आता तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सगळं सांगत नाही. एवढं सांगतो की ज्यांची 10वी महाराष्ट्रातून झालेली आहे तर त्यांच्यासाठी टाईप A येईल, अदरवाईज B येईल किंवा C येईल किंवा D येईल. हे तुम्ही खात्री करून घ्यायची, नंतरच तो टाईप सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रामधून केली तर इथे सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणा. ठीक आहे. त्यानंतर स्टेप नंबर 3 तुमचं होम डिस्ट्रिक्टचे डिटेल टाकायचे. तुमचा डिस्ट्रिक्ट कुठला आहे, तालुका कुठला आहे. त्यानंतर तुम्ही SSC जिथून पास झाला तिथल्या शाळेचा ऍड्रेस तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे. सेव्ह अँड प्रोसीड म्हणा. त्यानंतर स्टेप 4 असेल रिझर्वेशन डिसिजन. म्हणजे काय की तुमची कॅटेगरी कुठली आहे त्याविषयीचे डिटेल इथं द्यायचे आहेत. जनरल ओपन कॅटेगरी मध्ये आहात की रिझर्व्ह कॅटेगरी आहात. ठीक आहे. रिझर्व्ह म्हणजे OBC, SC, ST, NT, NT1, NT2, NT3 आणि SBC वगैरे ज्या काही कुठल्या कॅटेगरी असतील तिथं तुम्हाला रिझर्व्ह सिलेक्ट करा. मग तुम्हाला ते कॅटेगरी येतील तिथं तुम्हाला ते सिलेक्ट करायचं. अदरवाईज एखाद्याने जनरल सिलेक्ट केलं म्हणजे ओपन कॅटेगरी जर सिलेक्ट केली हरकत नाही. मग बाकी द्यायचं की फिजिकली हँडिकॅप म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे का, येस ऑर नो. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तसंच डिफेन्स, तुमचे आई किंवा वडील पॅरेंट्स हे जर डिफेन्स मध्ये असतील येस किंवा नो. ठीक आहे.
त्यानुसार तो प्रो फार्मा तुम्हाला अपलोड करावा लागेल. जर डिफेन्स मध्ये कोणी असेल तर त्याचा एक सेपरेट प्रो फार्मा आहे, डॉक्युमेंट अपलोड करताना तो देखील अपलोड करायचा आहे. ऑर्फन अनाथ आहात का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. ठीक आहे, त्याला क्लिक करा. हे झाले तुमचे कॅटेगरी, पीडब्ल्यूडी आणि डिफेन्सचे डिटेल्स. त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी, तुम्ही इंडियन नॅशनलिस्ट असला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कुठलं तरी एक यापैकी डॉक्युमेंट द्यायचंय. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट द्या, ते तुम्ही काढून ठेवा. मी एक व्हिडिओ घेतला होता बघा याआधी, कॅप राऊंडच्या डेट्स, त्यामध्ये सांगितले कुठले डॉक्युमेंट्स कुठल्या कॅटेगरीला आवश्यक आहेत. ओके, तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल किंवा स्कूल लिव्हिंग, शाळा सोडल्याचा दाखला, किंवा इंडियन पासपोर्ट और बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला, यापैकी जे काही असेल एक टिक करा आणि सेव्ह करा. त्यातल्या त्यात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एलसी सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे. तुमच्याकडे जे असेल टिक करा आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणा. नेक्स्ट स्टेप नंबर 5, क्वालिफिकेशन डिटेल्स. 10वी बोर्ड तुमचं कुठलं होतं ते सिलेक्ट करायचं. तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड असेल, अजून कुठलं असेल ते सिलेक्ट करायचंय. इयर ऑफ पासिंग, तुम्ही कोणत्या इयरला पास झाला, पास आहात की नाही, आणि मग उमेदवाराचं पूर्ण नाव म्हणजे कॅन्डिडेट फुल नेम. एसएससीच्या मार्कशीटवर, 10वीच्या मार्कशीटवर जसं असेल अगदी तसंच नाव तुम्हाला इथे टाईप करायचंय. मार्कशीटवर आईचं देखील नाव असतं, ते सुद्धा तुम्हाला इथे टाईप करायचं. आणि तुमचा सीट नंबर किती होता तो या ठिकाणी येईल. ठीक आहे, हा आता 10वीला तुम्हाला मार्क्स किती होते, मॅथमॅटिक्स मध्ये किती पडले, किती पैकी, आणि पर्सेंटेजचे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करेल. सायन्सचे मार्क्स घ्यायचे, इंग्लिशचे मार्क्स घ्यायचे, आणि ऍग्रिगेट ते बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट तिथे करेल. त्यानंतर एसएससीला टेक्निकल होतं का, हा एक सब्जेक्ट आहे बघा, काही जणांना असतो, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. किंवा काही स्टुडंट इंटरमिडिएट ती एक्झाम, ड्रॉइंगची एक्झाम असते, ती जर दिली असेल त्याचं सुद्धा बेनिफिट तुम्हाला कुठेतरी होणार आहे. येस करा, नसेल दिली तर नो करा. ओके, हा आता इथे फक्त ज्यांचं 12वी झालंय पण फर्स्ट इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकतात अशाच विद्यार्थ्यांनी इथं करायचंय. तुमचं जर 12वी झालेलं नाहीये तर नॉट ऍप्लिकेबल बघा. ठीक आहे, झाला असेल तर पास विथ सायन्स वगैरे जे ऑप्शन्स असतील ते तुम्ही टिक करा. आयटीआय ज्यांचं झालंय, आयटीआय करून सुद्धा काही जण डिप्लोमाला येतात, जर फर्स्ट इयरला येणार असाल तर येस करा, नाही तर नो करा. ओके, सेव्ह अँड प्रोसीड. प्रत्येक वेळेस सेव्ह बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहेच. त्यानंतर स्टेप नंबर 6, टोटल 8 स्टेप आहेत, कम्प्लीट करायच्याच आहेत. आणि पर्सनल डिटेल्स ही स्टेप नंबर 6 आहे. तर तुमचं पूर्ण नाव वगैरे ऑलरेडी तुम्ही एंटर केलेलं आहे, ते इथे येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथं दिलंय बघा, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा, मेल फिमेल आहात की ते सिलेक्ट करा. तुमचं अॅन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे, फॅमिली इन्कम, इथं रेंज दिलेला असतात. टिक केल्याच्या नंतर हे तुम्हाला कळेल की 50,000 पर्यंत आहे, 1 लाखापर्यंत आहे, 1 लाख ते 2 लाख, तो तुम्हाला स्पॅन सिलेक्ट करायचा आहे. रिलीजन घ्या, तुमचं कुठलं सिलेक्ट करा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, जे काही असेल ते सिलेक्ट करा. नंतर मदर टंग, मातृभाषा, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, जे काही असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथं दिले पहा, मायनॉरिटी मध्ये असेल तर येस करा, रिलीजियस मायनॉरिटी. आता हे फक्त त्यांच्यासाठी जे मायनॉरिटी मध्ये असतील. 2 टाईपच्या मायनॉरिटी असू शकतात, एक तर रिलीजियस मायनॉरिटी किंवा लँग्विस्टिक मायनॉरिटी. तर तुम्हाला त्यापैकी ते सिलेक्ट करायचे, रिलीजियस किंवा लिंग्विस्टिक. त्यानुसार ते डॉक्युमेंट सुद्धा प्रोड्यूस करावे लागतील. फाईन. आणि आता इथे तुम्हाला अपलोड एनी वन ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट, म्हणजे प्रूफ ऑफ कॅन्डिडेट शोइंग कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द रिलीजियस मायनॉरिटी जर असाल तर, किंवा लँग्विस्टिक मायनॉरिटी, दोन्हीपैकी प्रूफ त्याचं तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाईल तुमच्याकडे असणं हे आवश्यक आहे. नसेल तर ते काढून ठेवा. त्याला एक त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, डोमिसाईल किंवा एलसी किंवा बर्थ सर्टिफिकेट, या तिन्हीपैकी कुठलंही एक सिलेक्ट करू शकतात. जे सिलेक्ट करताय आता ते तुम्हाला पुढच्या स्टेप मध्ये अपलोड करावं लागेल. ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करायचंय आणि ते अपलोड करायचंय. ओके, सगळ्यात महत्वाचं TFWS. बरेचसे स्टुडंट विचारतात हे काय, TFWS काय असतं, येस करावं की नो करावं. आता याचा असं आहे की तुम्हाला ट्युशन फी विवर स्कीम, TFWS हे कुणासाठी आहे, कुठल्याही कॉलेजला टॉपचे 3 विद्यार्थी, फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज आहे तिथं कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर टॉपर असेल 90 मार्क्सचा, सेकंड टॉपर असेल 89चा, थर्ड टॉपर असेल 88चा, तर टॉपर जे काही असतील त्या तिघांना ही TFWS स्कीम मिळू शकते. ठीक आहे, तर त्याला तुम्ही जर येस केलं तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना, ते मी नंतर व्हिडिओ घेऊनच येईल, त्यामध्ये सांगेलच की TFWS येस करायचं की नो करायचं. म्हणजे तुम्ही आता जर येस केलं तरच तुम्हाला ती फायदा मिळेल. त्याचा एक बेनिफिट असा आहे की जर तुमचा टॉप 3 मध्ये नंबर लागला तर तुम्हाला ट्युशन फी माफ होते. ठीक आहे, पूर्ण फी भरायची गरज पडत नाही, पण त्यातून जर नंबर लागला तर चांगले मार्क ज्यांना असतात कॅटेगरीतले किंवा मग
ओपन जनरल मधले ओबीसी मधले मुलं हे टिक करू शकतात. फी मध्ये तुम्हाला त्याचं बेनिफिट होऊ शकतं. ठीक आहे. हा, आता तुम्ही अर्बन आहात की रुरल एरिया म्हणजे ग्रामीण भागातले आहात का शहरी ते टिक करायचंय. तुमचा ऍड्रेस द्यायचा आहे, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड हे सगळं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता, टेलिफोन नंबर देऊ शकता. सेव्ह अँड प्रोसीड म्हणा. फोटो अपलोड करताना एक काळजी इथं घ्यायची की फोटो विथ साईन असं इथं मेन्शन केलं. अपलोड फोटो विथ सिग्नेचर. फोटो ठेवा एका पेजवर, खाली साईन करा आणि एकच फ्रेम मध्ये ते स्कॅन करायचंय आणि इथं तुम्ही चूज फाईल म्हणून अपलोड करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड म्हणा. फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे जेपीजी, पीएनजी किंवा GIF अशाच फॉर्मॅट मध्ये फोटो हा अपलोड झाला पाहिजे. ओके. हा, आता 8वी स्टेप जी आहे अपलोडिंग डॉक्युमेंट्स. ठीक आहे. आपण 7वी स्टेप पाहिलं फोटो अपलोडिंग. आता 8वी स्टेप जी आहे ती डॉक्युमेंट अपलोडिंग. तुम्ही आतापर्यंत जो फॉर्म फिल केला आहे त्यानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार इथे डॉक्युमेंट येतील. 10वीचं किंवा 12वीचं मार्कशीट असेल, LC असेल, प्रोफार्मा असेल, नॅशनॅलिटी असेल किंवा मग प्रोफार्मा ITI जर तुम्ही सिलेक्ट केले तर ते मार्क, जर तुम्ही ड्रॉइंगचं इंटरमिडिएट सिलेक्ट केलेलं आहे तर ते असे जे काही आहेत डॉक्युमेंट्स ते तुम्हाला सगळे अपलोड करायचंय. इथे टिक करायचंय आय हॅव रीड वर चेक बॉक्स आणि नंतर मग सबमिट करायचं. आता डॉक्युमेंट बाबतीत हा व्हिडिओ मी तुम्हाला याआधी दाखवलेला आहे की मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकतो की कॅटेगरी वाईज हे कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. ठीक आहे. कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त 10वीचं मार्कशीट, LC, नॅशनॅलिटी, इन्कम आणि आधार कार्डची झेरॉक्स पाहिजे. बाकी सर्व ओरिजिनल असेल. ठीक आहे. फाईन. तर अशा टाईपचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सगळे करायचे. ते झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेज जी असेल ती पेमेंट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन. तुम्हाला ते पेमेंट करायचंय. प्रोसीड बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला QR कोड थ्रू किंवा अन्य कुठल्याही मार्गाने UPI थ्रू तुम्ही ते पे करू शकता. तर त्यांनी दिलंय की जे जनरल कॅन्डिडेट आहेत, ओपन कॅटेगरी असेल किंवा जनरल असेल तर त्यांना 400 रुपये फी आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत OBC, SBC, SC, ST, EWS, SEBC या सगळ्यांसाठी 300 रुपये फी अशी ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पे करायची आहे. ओके. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं पे नावचं ऑप्शन येईल आणि फी पे केल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळ्या 8 स्टेप मगाशी मी ज्या सांगितल्या आणि आता आपण बघित आलो सगळीकडे कम्प्लीट असेल. हे जोपर्यंत कम्प्लीट येत नाही तोपर्यंत तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही कम्प्लीट झालेली नाही. रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंटेशन इथपर्यंतच नाहीये, अजून पण पुढे महत्वाचा भाग आहे. आता हे कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट होईल. यानंतर फार महत्वाची स्टेप या ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा अशा पद्धतीने असेल. एकदा सगळं ऍप्लिकेशन फॉर्म चेक करून घ्या. तुमच्या लॉग इन केल्याच्या नंतर लेफ्ट साईडला दिसेल प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म. तिथे तुम्ही असं तुमचं मार्क्स वगैरे सगळे चेक करून घ्या, करेक्ट एंटर केले गेले आहेत की नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी तुमचं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आहे तिथे तुम्ही साईन करा. ते झाल्याच्या नंतर पुढची स्टेप काय आहे, काय सगळ्यात महत्वाचा रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. जर तुम्ही ई स्क्रुटिनी करत असाल, ऑनलाईन फॉर्म फिल करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन फिल करत असताना ई स्क्रुटिनी होईल. डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतील तर मग ओके असं येईल. त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म झाल्याच्या नंतर कन्फर्म ई स्क्रुटिनी केली तर त्यांच्याकडून एक्नॉलेजमेंट कधी जनरेट होईल ही की ज्या वेळेस तुम्ही अप्लाय केलंय आणि सगळे डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय केले गेलेत. ऑनलाईन मोड थ्रू ई स्क्रुटिनी केलं तर ऑनलाईनच ते तुम्हाला कळवतील. जर झालंय तर कन्फर्म ओके असा काहीतरी रिमार्क येईल, तसं मेसेज तुम्हाला येईल. नंतर मग रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हे ऍप्लिकेशन फॉर्मच्या खालच्या टॅब मध्ये लॉग इन केल्याच्या नंतर येईल. ते तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि हे ओनली दोज ऍप्लिकेशन्स हू द एक्नॉलेजमेंट इज जनरेटेड ओनली सच ऍप्लिकेशन शॅल बी प्रोसेड फर्दर फॉर ऍडमिशन. याचा मिनिंग असा आहे की जे स्टुडंट ऍप्लिकेशन फॉर्म भरतील, PDF जनरेट होईल, त्यानंतर व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट जर ई स्क्रुटिनी केलं तर ते ऑनलाईनच कळवतील. जर फिजिकल स्क्रुटिनी केलं, ज्या कुठल्या कॉलेजला तुम्ही गेलेले आहात तिथं ते तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करतील, ओरिजिनल बघतील आणि ओरिजिनल सध्या कोणाला द्यायचे नाहीये, ऍडमिशन जेव्हा होतील त्यावेळेस द्यायचे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करतील, सर्व ओके असेल, अपलोड केलेले ओके असतील तर ते तुम्हाला तुमची प्रोसेस कम्प्लीट, ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट त्यांच्या लॉग इन मधून तसा तो रिमार्क देतील आणि मगच प्रोसेस कम्प्लीट होईल. त्यानंतर रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट येईल. या रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंटची प्रिंट आल्याच्या नंतरच आणि त्यावर सगळे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोडेड वगैरे सगळं आल्याच्या नंतर
हे माहितीतल्या माणसाकडून, माहितीतल्या पर्सन कडून क्रॉस चेक करून घ्या. त्यानंतरच तुमची प्रोसेस कंप्लीट होईल. ज्यांचं रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट येईल, जनरेट होईल, त्यांनाच पुढच्या प्रोसेस म्हणजे ऑप्शन फॉर्म भरता येतील. कुठलं कॉलेज निवडायचंय, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, प्रायव्हेट कॉलेज पाहिजे, कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही आहात, हे सगळं तुम्हाला ऑप्शन फॉर्म तेव्हाच भरता येतील जेव्हा ही सगळी प्रोसेस कंप्लीट होईल. ठीक आहे. युजर मॅन्युअल रीड करा, इन्फॉर्मेशन करेक्ट तुमच्याकडे घ्या आणि त्यानंतर जे असतील ते एक्नॉलेजमेंट आल्यावर फॉर्म फिल केल्याच्या नंतर कॅपराउंड 1 to 3 ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, प्रेफरन्सेस कसे द्यायचे, अलॉटमेंट काय होईल, ऍडमिशन प्रोसेस कशी असेल त्यानंतरची, हे सगळं मी घेऊन येणार आहे माझ्या चॅनलवर अक्षय व्ह्यू पॉइंट. तर कनेक्टेड राहा. जास्तीत जास्त अपडेटसाठी अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.